मुंबई मरीन ड्राईव्ह. मुंबई म्हटलं तर रात्रीचं मरीन ड्राईव्हला येणं होतं. आल्या आल्या रिंगल ओपन केलेलं आहे आम्ही. बसायला कुठं जागा नाही शनिवार रविवार. नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मल्होत्रा तुमच्या ठिकाणी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. तर आता इथं फ्लॅश मारून आम्ही जुगाड लावला आहे, कारण की आम्ही आता आलो आहे मुंबईला. मुंबई म्हटलं तर मुंबईचा नेकलेस मरीन ड्राईव्हला आलेला आहे नाईट आउटला. मी सोहम आणि अजून पण बाकीचे आलेले आहेत. तर खूप मस्त वाटते, पण शनिवारची इथं बसायला काहीच जागा नाही आहे आणि गरम पण होते. आता समुद्राची थोडीफार हवा येते. वाव, आमची स्किन बघ कशी ग्लो होते. ॲक्च्युली आम्ही उद्या येणार होतो, कारण की उद्या मुंबईची मॅच आहे. क्रिकेटर लोक बघायला भेटले असते, पण आम्ही आत्ता आलो आहे. तर बघूया आज आपण इथं काय एन्जॉयमेंट करतो, काय खातो आहे. इथे मेन म्हणजे तेच आहे. तर फुडी लोक काय काय खातात आणि रात्रीचं इथं काय काय भेटतं सॅटर्डे संडेला ते आपण बघूया. चला, तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की एन्जॉय करा. सध्या तरी नाईट आऊटसाठी तर रेडबुल घेतलेला आहे, 7-11 भेटलेला रस्त्यात आणि हे प्रिंगल्स घेतलेले आहेत आणि हा सुंदर असा व्ह्यू. वाव, खूप सुंदर वाटतंय. किती दिवसांनी हॅपी फिश घेतले आणि शांतता आणि समुद्राचा आवाज छान वाटतं. आणि हा बघा, वाव, खूप भारी वाटतं, खूप सुंदर. कॉफी घेतली, क्लासिक लॅटे. तर आता हे मी फर्स्ट टाइम पितो, बघू याची टेस्ट कशी आहे. वाव, भारी लागतंय. तू काय बोलतो रे? पाणी पाणी लागतं, चांगलं लागतंय बघ तू. है ना, दुसरा काहीतरी प्यायला असेल, भारी लागतं आहे मित्रांनो. हे नक्की ट्राय करा. आता रात्री जागायचं थोडं, तर म्हणून मरीन लाईनला हेच पिणार आहे. आल्या आल्या बघा लुडोचा गेम सुरू झालेला आहे. माझा हिरवा आहे, गेम चाललाय. माझा एक गेलाय, ऋषिकाचा एक गेलाय. तर बघा आता सोमला 6 आलेत. इथे ठेव ना. अरे इकडे पळाला बाई मारेल, जवळचाच घेतो जरा. अरे बापरे, परत 6 आलेत. 5. 1 2. अरे तो पोचला असता घरात. 1 2 3. तू पुढे जाणार. आता मला बघा, मला किती पाहिजे? 3 नाही तर 5. अहिला आता 5 नाही तर 2 पाहिजेत. अरे इसी प्रकारचा जिंकल आला. 2 3 त्याला बोलतात बघा हिरवा, बघा हिरवा. मी जिंकत आलेलो आहे. आता पोलीस आलेत 1 वाजता. आता इथून उठवणार. आता आपल्याला अड्डा बदलायला लागेल, दुसरीकडे कुठेतरी जाणार. आता ते बोलतात ना किंग किंग असतं. बघा माझा एकच राहिला हिरवा, एक पाहिजे. जिंकलो रे बाबा. अशा प्रकारे लुडो जिंकलोय. तर चला, आता पोलीस आलेत राऊंड अपला आणि इथून आता जायला सांगतायत. बरोबर 1 नंतर येतात. तर तुम्ही पण आलात तर 1 नंतर इथून तुम्हाला पण जायला लागेल. हे बघा, हे बघा, सगळ्यांना उठवत आहेत ॲज अ सेफ्टीसाठी. लाईट बंद केली. आता आम्ही आलो आहे बडे मिया या हॉटेलच्या इथे. बडे मिया सीख कबाब आणि अपोजिटला पण आहे आर्टिस्टिक. मित्रांनो, इथं मुंबईची गर्दी बघू शकता. रात्री इथं मुंबईची अर्धी पब्लिक इथं जेवायला आलेली आहे. आणि बघा हा यांचा मेन्यू. त्यावेळेला चिकन रोल बनवत आहे. बघू शकता इथं किती अशा रुमाली रोटी बनवल्या जातात कढईवर. हो 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 हो, लोकांची गर्दी बघू शकता. अरे बापरे, पूर्ण रस्ता भरलाय गाड्यांनी पण आणि लोकांनी पण. नॉनव्हेज लवरसाठी इथं बेस्ट ऑप्शन आहे खाण्यासाठी.
आणि इथं तुमची ऑर्डर जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटात लगेच तुम्हाला भेटते. तर मी तर पनीर टिक्का मागवलाय, बघा माझी ऑर्डर किती वेळात भेटते. तुम्हाला जर मित्रांनो बसून खायचं असेल ना तर बडे मी याच्या समोर आहे हे रेस्टॉरंट आर्टिस्टिक. तर इथं तुम्ही बसून खाऊ शकता, जेवू शकता जर ह्यांचं जे तुम्हाला फूड खायचं असेल ते. व्हेजवाल्यांसाठी पण इथं बेस्ट ऑप्शन आहे, पनीर टिक्का आणि बुर्जी. सो मी इथे येऊन कसं वाटतंय तुला? खूप चांगलं वाटतंय. आता बघूया किती टाइम लागेल. भूक तर लागली आहे. खूप जण आहे तिकडे, खूप आहे. सगळे गाड्या थांबवून खायला बसतात. आणि काय वाटतं एवढ्या गर्दीमध्ये किती वेळाने येईल आपला नंबर? आता वाटतंय अर्धा तास लागणार आहे अजून. खूप लोक उभे आहेत सगळे लाईनीत. आणि काय काय लोक गाडीत पण बसले आहेत, थांबले सगळे वेटिंगवर आहेत. आता 3 वाजलेत मित्रांनो, 3:30 वाजेपर्यंत चालू असतं असं लिहिलंय नेटवर. तर बघूया आता. आणि मित्रांनो मी फर्स्ट टाइम आलोय बडे मिळाला आणि इथं येऊन वाईब्स खूप भारी येत आहेत. रात्रीचं तुम्हाला जर फूड खायचं असेल ना तर इथं तुम्ही जर कधी आला नसाल तर एकदा नक्की इकडे या. आणि चला बघूया आता यांच्या पनीर टिक्काची टेस्ट कशी आहे. तर मला पण आता भूक लागली आहे खूप. आता 3 वाजलेत रात्रीचे. मरीन ड्राईव्हवरनं मी डायरेक्ट इथं आलो आहे. लेफ्ट साईडला नॉनव्हेज भेटतं बडे मियामध्ये आणि राईट साईडला व्हेज भेटतं. बघा इथं कोपऱ्यात सिम्बॉल लिहिलं आहे व्हेज. बघा मित्रांनो पार्सल घेतलं म्हणजे आम्ही थोडं पुढे येऊन खातोय. हे बघा मस्त. हे व्हेज आहे ना? मी माझा आधी व्हेज उघडून दाखवतो. अनबॉक्सिंग बडे मियाची. मोबाईल नंबर दिलेला आहे, कोणाला ऑर्डर करायचं असेल तर कॅटरिंगसाठी ऑर्डर देऊ शकता. हो 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 हो. हे व्हेजची प्राइस जास्त 320 रुपये असं काहीतरी आहे. तर कॉस्टली आहे मुंबईच्या हिशोबाने, तर मित्रांनो एकदम महाग असणारच. आणि ओबेरा हॉटेलच्या बाजूलाच आहे बडे मिया. तर चला बघूयाची टेस्ट कशी आहे. नॉनव्हेजमध्ये घेतलेलं आहे सीख कबाब. हे काय घेतलं? चिकन टिक्का. वाव, दिसायला तर खूप भारी आहे. आणि हे पनीर टिक्काचा अरोमा पण खूप भारी येतोय. आणि रुमाली रोटी घेतलेली आहे. आणि इथं थम्सअप घेतला आणि स्प्राईट घेतला आणि पाणी घेतलेलं आहे. तर चला बघूया आता. एवढ्या रात्री पोटामध्ये भूक आहे, मुंबईला नाईट आउटला आलोय. तर बघूया. हा हा हा, मसाला तुम्ही बघू शकता का असं भरभरून लावलेला आहे. पण जास्त ते कबाबचे असतात पनीर टिक्काचे, ते जास्त असं रोस्ट नाही केलं आहे, म्हणजे असं कोळशावर. तर चला फर्स्ट बाईट. भारी आहे. मसाल्याची टेस्ट जास्त येते, एकदम झणझणीत लागतंय. पनीर तुम्ही बघू शकता, पनीर एकदम सॉफ्ट आहे यांचा, मस्त लागतंय. वाव. या पनीरला माझ्याकडनं रेटिंग आहे 5पैकी 4.8. खूप मस्त आहे. पण थोडंसं अजून गरम करून असं रोस्ट करायला पाहिजे होतं कोळशावरती. मस्त अजून थोडंसं साईडनी करपलं असतं थोडंसं तर भारी लागलं असतं. अजून मसाला ऑब्झर्व झाला असता पूर्ण. तरी पण मला आवडलेला आहे त्यांचा हा पनीर टिक्का. तर चला आता इशिका खाते. काय खाते? कसं लागतं इशिका? चांगलं आहे खूप. किती रेटिंग देणार तू टिक्का? हा, आता रेटिंग विचारूया इशिकाला सीख कबाबची. बघा सोमने पण खाल्लेला आहे, हळूच लगेच पटापट खाल्लेला आहे. टेस्टी आहे, खूप टेस्टी आहे. काय याच्यावर आपण आता स्प्राईट पिणार आहे.
हो 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 हो. आवडलं का? चांगलं आहे, खूप टेस्टी आहे. फ्लेवर्स पण येतात गोड मसाला एकदम. रेटिंग किती देणार 10 पैकी? 9. 10 पैकी 9. वा, सोहमने 10 पैकी 9 रेटिंग दिलेलं आहे. हे बघा इशिका काहीतरी बोलते. अरे हसते का चला बोल. काहीतरी रिव्ह्यू सांगत होती. काय सांगत होती? चिकन टिक्का मध्ये एवढं फ्लेवरफुल नाहीये. ओके, टिक्का आपला सीख कबाब छान आहे, चांगलं आहे. हा बघा झोपून उठलाय. ये वाचा अपनी गल्ली में आके क्या कर रहा है? ओहो, व्हेज बिर्याणी आता आलेली आहे आपली व्हेज बिर्याणी. जा. बघा ही आहे आपली व्हेज बिर्याणी. चला, वरती असा प्लेन राईस आहे आणि मेन हा 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 काय अरोमा येतो यार बिर्याणीचा. खूप छान. भलेही व्हेज आहे पण अरोमा तिचा नॉनव्हेज सारखं देतोय मला. हो 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 हो, मस्त आहे अरोमा. चला, रायता नाही दिला. रायता नाही दिलाय. 3:30 वाजले, समजू शकतो त्यांची पण घाई आहे दुकानं बंद करायची. आणि आता ही बिर्याणी जाणार माझ्या पोटामध्ये. खूप भूक लागली आहे. फर्स्ट बाईट. भारी. म्हणजे मी एक्सपेक्ट केली नव्हती की या बिर्याणीची टेस्ट असते. तर थोडीशी टँगी आहे आणि मध्ये जसं स्पायसीनेस आहे, जी ग्रेव्ही असते आतमध्ये. आणि भाज्या आहेत, वाटाणा, बटाटा, गाजर. मस्त आहे ही बिर्याणी. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर. नाही तर मग तुमच्यासाठी नॉनव्हेज ऑप्शन आहेच. वाव, या बिर्याणी रेटिंग आहे माझ्याकडनं 5 पैकी 4.7. खूप भारी, अमेझिंग. चला संपवतो आता सोहम खातोय. सोहमला पण बोललो ट्राय कर. मस्त ते आतून भाजी जी असते ती बाहेर काढून खा. कारण की वर फक्त राईस आहे ना, म्हणून. खूप टेस्टी आहे. सगळ्या भाजी एकसाथ फ्लेवर येतोय आणि थोडी टांगी पण आहे. चांगली आहे एकदम. रात्री 3:30 वाजता एवढी चांगली बिर्याणी भेटते पण चांगलं आहे. रात्री एवढ्या रात्री तुम्हाला बिर्याणी खायला इथं जायला लागणार बडे मियाला. पाठीमागे बघू शकता कूल पॉइंट पण आहे बडे मियाचा, जिथून आम्ही थम्स अप आणि ते घेतलं. चला, हे बघा 3:30 होऊन गेलेत आणि हे बघा बडे मिया आणि त्यांचे शटर बंद झालेले आहेत. बरोबर 3:30 नंतर बंद होतात. असा सुंदर असा गेट ऑफ इंडियाला आलोय. आत्ताच जेवण. ताज हॉटेल. वरची लाईट बंद आहे वाटतं. खूप सुंदर आहे. एकदम शांतता येते. थोडं पुढे झालं थांबायला कारण की मागे खूप गर्दी आहे या साईडला. आता इथून बघूया आता पुढे कुठे चाललं आहे. मित्रांनो, हे लोक बोलले आता सकाळचे 5:30 झालेत आणि नाश्ता कुठे भेटणार. तर नाश्त्यासाठी सकाळी माटुंगा स्टेशनच्या बाहेर आहे फेमस राम आश्रय. तर माटुंगा लवर्ससाठी एकदम भारी स्पॉट आहे आणि मुंबईसाठी पण. चला, नाश्त्यासाठी आलो आम्ही राम आश्रय. हे बघा सकाळचे 5:30 वाजलेत. तर आलोय राम आश्रय. चला आज जाऊया. आणि सकाळी पण गर्दी असते इथे, खूप गर्दी असते. आता अर्ध्या तासात पूर्ण इथं लाईन लागेल बाहेरपर्यंत. पूर्ण रेस्टॉरंट असं फुल भरलेलं आहे. इथं मित्रांनो सकाळचे 5:30 वाजता आपल्याला भेटणार आहे इडली आहे, शिरा आहे, पायनॅपल शिरा आहे, अजून साबुदाणा वडा आहे आणि पोळी इडली आहे.
घेतले नॉर्मल इडली. वाव किती सुंदर आहे. फिल्टर कॉफी आहे. खूप सुंदर आहे. आणि पोळी इडली सुद्धा इथं मागवलेली आहे. एकदम फ्रेश आणि गरमागरम. हो 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 हो. सॉफ्ट आहे. माझा बहुत ऑर्डर देईल. त्याच्यावर मी टाकतोय सांबार आणि यांची चटणी बघा कशी घट्ट आहे. खोबऱ्याची मस्त घट्ट घट्ट चटणी बनवली. चला फर्स्ट बाईट. वाव कॉफी केला कुठे ऑर्डर वाव. चाय ज्यूस वगैरे ते इडली खाल्ल्यानंतर मला नाही. वाव शिवाय काही शब्द नाही. खूप सॉफ्ट आहे आणि खूप भारी आहे. एकदम अशी प्रेमाने बनवली गेलेली इडली एकदम सॉफ्ट आणि सकाळ सकाळी एकदम फ्रेश. चटणी पण फ्रेश, सांबार पण गरमागरम. ह्या इडलीला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 5. अप्रतिम इडली, भारी आहे. वाव. आणि राम आश्रयची इडली खायला लोक खूप बाहेरून लांबून येतात, आवडीने येतात. ज्यांनी राम आश्रयची इडली खाल्ली आहे त्यांनी कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. नसेल खाल्ली तिथे येऊन एकदा नक्की खावा आणि मग सांगा की तुम्हाला त्यांची इडली कशी वाटली. खूप भारी. हो हो. तोंडामध्ये गेल्या डायरेक्ट मेल्ट होतं आहे. इडली मेल्ट होते, चावायला पण नाही लागत आहे. आता पायनॅपल शिरा मागवला आहे. त्याला बघूया यांचा आता पायनॅपल शिरा कसं आहे. हो हो एकदम गरमागरम. इथं कॉफीसुद्धा मागवलेली आहे. आधी मी यांचा शिरा ट्राय करतो. सकाळ सकाळी गोड 1च चम्मच खाणार आहे. वाव. शिऱ्याचा पण 1 चम्मच खाल्ल्या शिरा पण मेल्ट झाला राहते. खूप छान आहे यांचा पायनॅपल शिरा. जास्त गोड नाही आणि मनुके टाकलेत मस्त. आवडला मला शिरा यांचा. शिऱ्याला पण माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 5. खूप छान आहे. हां हां. इडली खाल्ली आहे. इडलीनंतर कॉफी पिणं गरजेचंच आहे. हो 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 हो. काय कॉफीचा अरोमा येतो. काय मस्त. चला आता कॉफीचा आनंद घेऊया. खूप छान अरोमा येतो कॉफीचा. हा हा एकदम स्ट्रॉंग. मस्त आहे. मजा आहे. सकाळ सकाळी ॲक्च्युली चाय पिणार होतो पण बोललो नको. इडलीनंतर कॉफीच बेस्ट आहे. मित्रांनो आमचं बिल बघा 532 रुपयेच झालं. पोट भरला सकाळ सकाळी मस्त. सो कसं वाटलं तुला इकडे येऊन राम आश्रम? चांगलं वाटलं. कशी होती इडलीची टेस्ट? इडली खाऊन आता आम्हाला झोप आली. जेवायला सकाळ पण झाली. कसा वाटला मग नाश्ता? चांगलं होतं. सकाळ सकाळी 5:30 वाजता. सकाळ सकाळी 5:30 वाजता. आता मस्त उजेड झाला आहे. तर उजेडात आम्ही घरी जाऊन झोपणार. गुड मॉर्निंग मुंबई. चला मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आत्तापर्यंतचा हा ब्लॉग? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. असंच आम्ही फिरायला गेलेलो रात्री नाईट आऊटला. तुम्हीसुद्धा राम आश्रय हॉटेलला एकदा नक्की विजिट करा आणि इडली ट्राय करा. तर इथपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल लवकर सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.